जगातलं सगळ्यात ॲडव्हान्स स्टेल्थ फायटर आणि तोच इराणने हिट केलाय. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. F-35 अमेरिकेने बनवलेलं 5th जनरेशन स्टेल्थ फायटर. याची खासियत म्हणजे रडारला जवळपास इनव्हिजिबल असणं, ॲडव्हान्स सेन्सर्स आणि नेटवर्क वॉरफेअर कॅपेबिलिटी असणं. याला गेम चेंजर जेट मानलं जातं. पण आता सिच्युएशन बदलते. रिसेंट कॉन्फ्लिक्टमध्ये इराणच्या एअर डिफेन्सने एका F-35ला हिट केल्याचा दावा केला आणि यूएसनेही ते कन्फर्म केलं की जेटला डॅमेज होऊन इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. याचा अर्थ काय? स्टेल्थ टेक्नॉलॉजी फुल्ली अनटचेबल नाही आहे. इराणने हे सिद्ध केलंय. कदाचित इन्फ्रारेड ट्रॅकिंग सारखी टेक्निक वापरली असावी, म्हणजे इनव्हिजिबल जेट पण डिटेक्ट होऊ शकतंय, हे इराणने सिद्ध केलं. आता याचा इम्पॅक्ट काय होणार आहे? हा फक्त एक हिट नाही आहे. हा आहे ग्लोबल मिलिटरी बॅलन्सला चॅलेंज. यूएसचं एअर डॉमिनन्स क्वेश्चनमध्ये येत आहे आणि बाकी देशांना सिग्नल मिळतोय की स्टेल्थला काउंटर करणं शक्य आहे. आणि इंडियासाठी याच्यातून काय आहे? फ्युचर एअर डिफेन्स स्ट्रॅटेजी बदलू शकते आणि वॉरफेअर टेक्नॉलॉजी रेस आणखी वाढेल. म्हणजेच F-35 वरचा हा हल्ला एक इन्सिडेंट नाही आहे, तर फ्युचर वॉर्स कसे लढले जातील याचं एक ट्रेलर आहे. पाहत राहा जगात काय चाललंय.